साम टीव्ही मध्ये तुमचं. शरदचंद्र पवार नॅशनल काँग्रेस पार्टी अशा पद्धतीचं नाव शरद पवार यांच्या गटाला दिलंय, काय पहिली प्रतिक्रिया तुमची? काँग्रेस पार्टी अशा पद्धतीचं नाव शरद पवार यांच्या गटाला दिलंय, काय पहिली प्रतिक्रिया तुमची? तुम्हाला या आधीच सांगितलं मी की हे फक्त 27 तारीखपर्यंत इलेक्शन कमिशननी वन टाइम एक्सेप्शन म्हणून हे त्यांना संधी दिली, कारण उद्या 8 तारखेपासून राज्यसभेची निवडणूक आहे आणि या नावाच्या सोबत पक्ष चिन्हाची काही आवश्यकता नाही आहे, कारण राज्यसभेमध्ये प्रेफरन्शियल वोटिंग असते. हा 27 नंतर परत त्यांनी जे ॲप्लिकेशन जे काही नावाची केली किंवा या नावाची केली त्याच्यावर इलेक्शन कमिशन काय निकाल देतो तो महत्त्वाचा. आपण शरद पवारांच्याकडून गटाकडून सांगितलं जातं की शरद पवार हेच आमचा चेहरा आहेत, शरद पवार हेच नाव आहे, त्यामुळे हेच नाव कदाचित आगामी काळामध्ये देखील तसंच राहील अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांच्या नेत्यांकडून दिली जाते. तो असू शकते ना, तर काय शरद पवार साहेबांच्याबद्दल काय बोलायचं कारण नाही. कालपर्यंत आम्ही पण त्यांचा चेहरा घेऊनच जात होतो ना, काय विषय नाही आहे. शरद पवार साहेबांचा नाव आणि चेहरा जर ते वापरत असेल तर त्याच्यात चुकीचं काय आहे, ते त्यांना अधिकारच आहे. आता इलेक्शन कमिशन काय नाव देते आणि काय चिन्ह देते ते त्यांच्या विषयी आहे आणि उद्या ते झाल्यावरच मी तुम्हाला काही प्रतिक्रिया देऊ शकतो. ते 27 तारीखनंतर परत ॲप्लिकेशन होतील, त्याच्यानंतर जे काय असेल आपण तेव्हा परत बोलू. मी प्रश्न याच्यासाठी विचारला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अशा पद्धतीचं नाव आहे पक्षाचं, आपल्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यामुळे तुमचा आक्षेप नसेल का या नावावरती, म्हणून मी खरं तर प्रामुख्याने हा प्रश्न तुम्हाला परत एकदा विचारला. 27 तारीखनंतर परत जेव्हा येईल तेव्हा आम्ही आमची जे काही प्रतिक्रिया आम्ही देणार किंवा जिथे आम्हाला काही सूचना करायची असेल, लेखित द्यायची असेल तर आम्ही तेव्हा देऊ. आत्ता हे फक्त राज्यसभेची निवडणूक पुरतं असल्यामुळे मी काही यामध्ये फार काही महत्त्व देत नाही. म्हणजे सूचना तुम्ही देणार आहात? नाही, असं काहीच मी म्हणत नाही. अजून येऊ तरी द्या, काय त्यांच्याकडून नाव येते त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला प्रतिक्रिया अधिकृत देऊ. निश्चितच. आपण जर बघितलं विनोद सर, हे प्रफुल्ल पटेल होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आगामी काळामध्ये या सगळ्या संदर्भात जर आमचा आक्षेप असेल तर तो आम्ही कळू, अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील साम टीव्हीशी बोलताना या ठिकाणी प्रफुल्ल पटेल यांनी दिलेली आहे. विनोद सर. प्रमोद आपण बघतोय की प्रफुल्ल पटेलांचं एक अगदी महत्त्वाचं विधान आहे की हे फक्त राज्यसभेच्या निवडणुकीसाठी हे चिन्ह मिळालेलं आहे, नाव मिळालेलं आहे आणि पुन्हा 27 तारखेला आम्ही अर्ज करू तेव्हा काय आम्ही हरकत घ्यायची असेल तेव्हा घेऊ, हे महत्त्वाचं वक्तव्य आहे. निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवार गटाला नाव दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, असं आता शरद पवार गटाचं नाव असणार आहे. आणि अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेलांचं म्हणणं आहे की फक्त राज्यसभा निवडणुकीसाठीच त्यांना हे नाव मिळालेलं आहे. साम टीव्हीने जेव्हा दिल्लीत प्रफुल्ल पटेलांशी खास चर्चा केली तेव्हा त्यांनी हे सांगितलं की आम्ही 27 तारखेनंतर ठरवू आक्षेप घ्यायचा की नाही.